केलेल्या कामाचं बिल पास करून देण्यासाठी मागितली 2 लाखांची लाच, मोठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामांचं बिल पास करून देण्यासाठी 2,10,000ची लाच घेताना सुरगाणा येथील गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलंय। महेश पोद्दार असं या गटविकास अधिकाऱ्याचं नाव आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या 2,32,00,000 रुपयांच्या थकीत बिल पास करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं लाच मागितली होती। तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। तसेच या कारवाईनंतर संबंधित संशयित लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती घेतली असता या झाडाझडतीत तब्बल 2 लाख रुपये रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्र हस्तगत करण्यात आली। सुरगाणा पंचायत समितीचा हा ट्रॅप आहे। जे लोकसेवक आहेत, आरोपी लोकसेवक, ते BDO या पदावरती आहेत, महेश पोद्दार नावाचे। यातले जे तक्रारदार आहेत ते ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पुरवठादार आहेत। त्यांनी त्या पंचायत समितीला काही गोष्टींचा पुरवठा केला होता आणि त्यांचं सुमारे 2,32,00,000चं बिल पेंडिंग होतं। ते बिल काढून देण्याच्या बदल्यामध्ये साधारण 2,10,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली लोकसेवक यांनी। स्वतःच मागणी केलेली आहे आणि ते स्वतःच पैसे स्वीकारलेले आहेत। त्या अनुषंगाने हा यशस्वी सापळा झाला आणि गुन्हा दाखल आहे।